नमस्कार, मी अमोल जोशी. रोखोकमध्ये आपलं स्वागत. आधी पठाणकोट आणि नंतर उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधातला सर्व स्तरातला संताप टोकाला गेलाय. आपल्या देशातला दहशतवाद रोखता येत नसेल तर अशा देशांना एकटं पाडायला हवं असं रोखोक मत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी UN मध्ये आपल्या भाषणात नुकतंच व्यक्त केलंय. तर झी समूहाच्या जिंदगी वाहिनीवरील पाकिस्तानी मालिका थांबवण्याचा विचार असल्याचं SL समूहाचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रांनी म्हटलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पाकिस्तानी कलाकारांविरोधात मोहीम उघडली आहे. पाकिस्तानी कलाकारांनी लवकरात लवकर भारत सोडून जावं, अन्यथा मनसे स्टाईलनं त्यांना हकललं जाईल असा इशाराच मनसेनं दिलाय. स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा सर्व पातळ्यांवर पाकिस्तानला विरोध वाढत चाललाय. या सगळ्यामुळे पाकिस्तानला खरंच धडा शिकवणं शक्य होईल का? कलाकारांना बंदी घालून पाकिस्तानला योग्य तो संदेश मिळेल का? पाकिस्तानसारख्या निगरगट्ट देशाला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी नेमकं काय करायला हवं आणि भावना आणि व्यावहारिकता यांची सांगड कशी घालायला हवी यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया. आणि या विषयावरच्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण बघूया याबाबतचा एक खास रिपोर्ट. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी उरीमध्ये केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता पाकच्या सर्व बाजूंनी मुसक्या आवळायला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानी कलाकारांबाबत SL समूहाने घेतलेली भूमिका हा त्यातलाच एक महत्त्वाचा भाग. SL समूहाच्या जिंदगी नावाच्या वाहिनीवर पाकिस्तानी, इजिप्शियन आणि टर्किश मालिका दाखवल्या जातात. यापैकी पाकिस्तानी मालिकांचं प्रसारण बंद करण्याचा इशारा SL समूहाचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष चंद्रांनी दिला है. कहाँ तक आदमी सब्र करेगा? जैसा मैंने अपने दूसरे ट्वीट में कहा कि प्यार एक तरफा तो नहीं हो सकता ना, दोनों तरफ से हो सकता है. जब मियाँ नवाज शरीफ ने उनकी भाषा बोलनी शुरू कर दी पिछले 4-6 महीने से, तो कोई लाभ नहीं है अभी. तो इसलिए हमने सोच रहे हैं कि, और अभी आप देखेंगे कि ज़िंदगी का जो ये टैगलाइन है जोड़े दिलों को, वो भी हम चेंज कर रहे हैं. मनसेनं डॉक्टर सुभाष चंद्रा यांचं अभिनंदन केलंय. मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी डॉक्टर सुभाष चंद्रा यांच्या राष्ट्रप्रेमाच्या भावनेला सलाम केलाय. सुभाष चंद्रा यांच्यापासून बॉलिवूडमधल्या चित्रपट निर्माते, कलाकार आणि TV मालिका निर्मात्यांनी प्रेरणा घेण्याचं आवाहनही खोपकर यांनी केलं आहे. सन्माननीय डॉक्टर सुभाषचंद्र सरांकडनं जो काही त्यांनी ट्विट केला आज की पाकिस्तानी कलाकारांनी चालता व्हावा आणि त्यांचा जो झी जिंदगी हे जे चॅनल आहे त्या चॅनलचे सगळे पाकिस्तानी सिरियल्स ते बंद करणार आहेत आणि त्यांच्या झी समूहाच्या कुठल्याही चॅनलवर ह्यापुढे पाकिस्तानी कलाकार दिसणार नाहीत. ह्या संदर्भातलं मोठं वक्तव्य, मोठं स्टेटमेंट, देशहितासाठी केलेलं स्टेटमेंट, याबद्दल सन्माननीय डॉक्टर सुभाषचंद्र सरांचं खरंच मनापासून धन्यवाद. त्यांना खूप खूप त्यांचं मी अभिनंदन करतो आणि डॉक्टर सुभाषचंद्र सरांना खरंच मनसे सलाम. उरीमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला भ्याड हल्ला आणि त्यानंतर युनायटेड नेशन्सच्या परिषदेत पाकिस्तानी पंतप्रधानांनी ओकलेली गरळ यामुळे पाकिस्तान विरोधात जनमत संतप्त झालंय. पाकिस्तानला योग्य तो धडा शिकवण्याची मागणी सर्व स्तरातून जोर धरती आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. तर काही वेळापूर्वीच युनायटेड नेशन्समध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अत्यंत परखड शब्दामध्ये पाकिस्तानला सुनावलेलं आहे. आपण बघूया सुषमा स्वराज नेमकं काय म्हणाले. अध्यक्ष जी, 21 तारीख को इसी मंच से पाकिस्तान के प्रधानमंत्री ने भारत के संबंध में 2 बातें कही जिनका जवाब देना चाहूंगी. एक तो उन्होंने कहा कि मेरे देश में मानवाधिकार का उल्लंघन हो रहा है. मैं कहना चाहूंगी कि जिनके अपने घर शीशे के हों उन्हें दूसरों पर पत्थर नहीं फेंकने चाहिए. जरा एक बार बगल में झांक कर देख लें क्या हो रहा है बलूचिस्तान में और वो खुद क्या कर रहे हैं वहां. मैं कह सकती हूं यहां कि आज जो बलूचिस्तान में हो रहा है वो यातनाओं की पराकाष्ठा है. और दूसरी बात उन्होंने कही कि भारत जो शर्तें बातचीत के लिए लगा रहा है वो हमें मंजूर नहीं है. ये समझ नहीं रही कौन सी शर्त, किस शर्त की बात की जा रही है. हमारे शपथ ग्रहण समारोह से पहले जब हमने पाकिस्तान के प्रधानमंत्री को समारोह में आने का न्योता दिया था, आमंत्रण दिया था, तो क्या कोई शर्त रखी थी? मैं स्वयं इस्लामाबाद गई थी और कॉम्प्रिहेंसिव बायलैटरल डायलॉग हमने शुरू किया था इकट्ठे बैठकर. क्या कोई शर्त रखी थी? प्रधानमंत्री मोदी काबुल से दिल्ली आते हुए लाहौर उतर गए थे, कोई शर्त लगा कर गए थे क्या?
ये कौन सी शर्तों की बात हो रही है? सच्चाई तो यह है अध्यक्ष जी कि शर्तों के आधार पर नहीं, मित्रता के आधार पर हमने पाकिस्तान के साथ सारे के सारे विवाद सुलझाने की पहल की थी और मित्रता भी सहजता की तरफ जा रही थी। कभी ईद की शुभकामनाएं, कभी क्रिकेट की शुभकामनाएं, कभी स्वास्थ्य के हाल का कुशलक्षेम। हमने 2 बरस में मित्रता का वो पैमाना खड़ा किया जो उससे पहले कभी नहीं था। लेकिन हमें मिला क्या बदले में? पठानकोट, उरी, बहादुर अली। मैं पूछना चाहती हूं, हम शर्तें लगा रहे हैं या आप दूसरी नीयत दिखा रहे हैं? बहादुर अली तो जिंदा सबूत है हमारे पास, जिंदा, कि सीमा पार से आतंकवादी आया है, लिखित में सबूत है हमारे पास उसका। कि मैं एक चीज यहां बता दूं, अगर पाकिस्तान ये समझता है कि इस तरह की हरकतें करके या इस तरह के भड़काऊ बयान देकर वो भारत का कोई हिस्सा हमसे छीन सकता है, तो मैं पूरी दृढ़ता और स्पष्टता के साथ यहां ये कह देना चाहती हूं कि आपका ये मंसूबा कभी कामयाब नहीं होगा। कश्मीर भारत का अभिन्न हिस्सा है, जम्मू कश्मीर भारत का अभिन्न हिस्सा है और अभिन्न हिस्सा रहेगा। इसलिए ये ख्वाब देखना छोड़ दें। तर सगळ्याच पातळीवर पाकिस्तान विरोधातला रोष वाढत चाललेला आहे। मात्र त्याचे प्रत्यक्ष परिणाम काय होऊ शकतात, पाकिस्तानला खरोखरच यातून धडा मिळू शकतो का, या सगळ्या प्रश्नांचा वेध घेण्याचा आपण आता प्रयत्न करणार आहोत। आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आपण बोलवलेले ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रकाश बाळ जोशी यांना। जोशी सर, स्वागत स्टुडिओमध्ये। त्याचबरोबर या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, जे खंडाळ्यातून या चर्चेमध्ये सहभागी होतील। त्याचबरोबर अभिनेते शरद पोंक्षे हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत। तर ज्येष्ठ लेखक आणि दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांना सुद्धा आपण या चर्चेत आमंत्रित केलेलं आहे। चौघांचंही स्वागत या चर्चेमध्ये। आपण चर्चेला सुरुवात करूया अमेय खोपकर यांच्यापासून। अमेय जी, तुम्ही पाकिस्तानी कलाकारांविरोधातली मोहीम उघडलेली आहे। यापूर्वी जो आपण रिपोर्ट बघितला याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट केली आहे। मात्र यापूर्वी जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे भ्याड हल्ले पाकिस्तानकडून झाले किंवा ते सीमेवर झाले असतील किंवा भारतातल्या वेगवेगळ्या भागामध्ये झाले असतील, त्यावेळी प्रत्येक वेळी पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याचा मुद्दा पुढे येतो। मात्र तो काही काळाने शांत होताना आपण बघतो। तुम्ही मात्र सातत्याने सध्याच्या काळामध्ये हा मुद्दा लावून ठेवलेला आहे आणि पाकिस्तानचे वाढता उपद्रव पाहून झी समूहाच्या जिंदगी चॅनलच्या बाबतीत सुद्धा असा एक निर्णय घेण्यात आलेला आहे। पाकिस्तानी मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो कुठल्याही क्षणी। आपल्याला काय वाटतं की या निर्णयाचा किती खोल परिणाम पाकिस्तानवर होऊ शकतो? अशा प्रकारे कलाकारांवर बंदी घातल्यामुळे पाकिस्तानपर्यंत नेमका काय आणि किती तीव्र संदेश जाऊ शकतो? नाही, मला असं वाटतं की प्रत्येक स्तरातनं पाकिस्तानचा विरोध व्हायला पाहिजे। कारण तुम्हाला मी एक उदाहरण देतो। उरीचा जो अतिरेकी हल्ला झाला, उरीच्या हल्ल्याच्या नंतर आपले 18 जवान शहीद झाले। त्याच्यानंतर पाकिस्तानच्या सोशल मीडियावर सगळ्या नेटवर्किंग साईट्सवर अक्षरशः आनंदोत्सव साजरा करण्यात आला। इथे हिंदुस्थान हा असा आपला देश आहे, हिंदुस्थान सतत भारताकडे दोस्तीचा हात पुढे करतो आणि भारताने आत्तापर्यंत सतत आपल्या पाठीत खंजीर खुपसलाय आणि ही वेळ नाही आहे पाकिस्तानबरोबर मैत्री वगैरे करण्याची। आपला जवान 24 तास डोळ्यात तेल घालून सीमेवर आपलं रक्षण करतोय। मुंबईतला पोलीस, महाराष्ट्रातला पोलीस आपल्या रक्षणासाठी घरी न जाता रात्रंदिवस आपलं संरक्षण करतोय। मुंबईतलाच नव्हे, महाराष्ट्रातला पोलीस, संपूर्ण हिंदुस्थानातला पोलीस। आणि 26/11 सारखा जो मोठा अतिरेकी हल्ला झाला, या अतिरेकी हल्ल्यामध्ये लहान लहान मुलं मारली गेली, तरुण मारले गेले। आपण आपले चांगले पोलीस ऑफिसर्स आपले शहीद झाले। आणि आज एवढं असताना आपण ह्या पाकिस्तानी कलाकारांचे सगळे तमाशे टीव्हीवर बघायचे का, किंवा त्यांचे चित्रपट इकडे रिलीज होऊ द्यायचे का? तर मला असं वाटतं की नाही। आणि मुळात पाकिस्तानी कलाकारांना इकडे आणून आयात करून काम करून याची गरज काय आहे? आपल्याकडे काय चांगलं टॅलेंट नाही आहे? आपल्याकडे चांगलं टॅलेंट आहे, आपल्याकडे चांगले कलाकार आहेत, आपल्याकडे चांगले स्टँडअप कॉमेडियन्स आहेत, आपल्याकडे चांगले संगीतकार आहेत, गीतकार आहेत, ॲक्टर्स आहेत। एवढा असताना आपल्याला पाकिस्तानमधनं सगळे कलाकार आणून त्यांना इकडे नाचवायची गरज काय?
बिलकुल. अमेय आणि खोपकर, मला असं याला वाटतं की ही वेळ नाही आहे पाकिस्तानबरोबर दोस्ती करण्याची. बिलकुल यालाच जोडून अजून एक प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की जोपर्यंत भारतीय जनता पक्ष विरोधात होता त्यावेळी त्यांची सुद्धा अशीच भूमिका असायची. मात्र आता सत्तेवर आल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांनी निघून जावं अशी अधिकृत भूमिका सरकार म्हणून भाजपने घेतलेली नाहीये. दुसरी गोष्ट, या बाबतीत डेव्हिल्स ॲडव्होकेट म्हणून जर रोल प्ले करायचा असला तर याची विरोधी बाजू ज्या ज्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत येत आहेत त्यातल्या प्रतिक्रिया अशा आहेत की भारत सरकारने या सगळ्या कलाकारांना व्हिसा मंजूर केलेला आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचं काम करून ते निघून गेल्यानंतर पुन्हा नव्या कलाकारांना पाकिस्तानातून भारतात यायला मज्जाव करणं, अशा प्रकारची पॉलिसी असायला हवी की तातडीने हा निर्णय घेऊन भारताने व्हिसा मंजूर केलेल्या कलाकारांना सुद्धा सरकारने कुठलीही अधिकृत घोषणा याबाबतची केली नसताना सुद्धा त्यांना पिटाळून लावलं जायला हवं. याबाबत आपलं मत काय, अमेय खोपकरजी? आणि आपण मला जो पहिला प्रश्न विचारला मी पहिलं त्याचं उत्तर देतो. मी प्रामाणिकपणे सांगतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आम्हाला ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकीय काय पॉलिटिकल मायलेज आम्हाला घ्यायचं नाही आहे. आणि राहिला प्रश्न की कोण सत्तेत आलं काय केलं, कोणी विरोधात असताना काय केलं, कोण सत्तेत असताना काय बोलत आहे, याच्यामध्ये न जाता मला असं वाटतं की ही एक वेळ आहे की आपण सगळ्यांनी एकत्रितरित्या पाकिस्तान विरोधी कारवायांसाठी एकत्र उभं राहिलं पाहिजे. आणि तुमचा दुसरा प्रश्न, तर मी आपल्याला आज एक गोष्ट सांगू इच्छितो की हे जे कोणी पाकिस्तानी कलाकार हे मुंबईमध्ये हिंदुस्थानामध्ये येतात त्यांना जो इथे आपण कुठे जेव्हा जातो बाहेर परदेशी काम करायला तेव्हा आपल्याला वर्क विजा काढावा लागतो. हे जे सगळे कलाकार हिंदुस्थानामध्ये येतात हे टुरिस्ट विजावर येतात. आणि मी तुम्हाला सांगतो की टुरिस्ट विजावर तुम्ही काम करणं दूरची गोष्ट, तुम्ही काम शोधू पण शकत नाही. यांना भीती नाही आहे सिस्टमची. हे टुरिस्ट विजार इकडे येतात, ऐकून घ्या, टुरिस्ट विजार इकडे येतात, काम करतात. बरं, इकडे त्यांचं बँक अकाउंट नाही, मग ह्यांना जो काही त्यांचं मानधन मिळतं हे त्यांना दुबईमध्ये त्यांच्या अकाउंटला जातं. दुबई मार्गे ते पाकिस्तानात जातं. हे कलाकार पाकिस्तानात जाऊन कमवलेल्या पैशाचा कर भरतात. आणि अख्ख्या जगाला माहिती आहे की पाकिस्तान त्यांच्या करातनं हिंदुस्थान विरोधी कारवाया करते. म्हणजे आपणच आपले मारेकरी आहोत का? हा प्रश्न तर आपण आपल्या सगळ्यांनी स्वतःला विचारला हवा. बिलकुल. आपल्याबरोबर श्रीरंग गोडबोले आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया. श्रीरंगजी, गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही याविषयी चर्चा ऐकली असेल, केली असेल, याविषयी अनेक प्रकारचं लेखनसुद्धा तुम्ही वाचलं असेल किंवा लिहिलं असेल. सध्या ज्या प्रकारे हा मुद्दा समोर येताना दिसतो आहे, पठाणकोट असेल, त्यानंतर उरीमध्ये झालेला हल्ला, आणि विशेष म्हणजे त्यानंतर सुद्धा निगरगट्टपणानं पाकिस्तानचे पंतप्रधान UN मध्ये जाऊन ज्या प्रकारची भाषा बोलतात, ज्याला काही वेळापूर्वी सुषमा स्वराज यांनी सडेतोड उत्तर दिलं, अशी परिस्थिती असताना कलाकारांच्या पातळीवर कशा प्रकारची भूमिका असायला हवी असं आपलं मत आहे. अशा प्रकारे विरोध दर्शवून सर्वच पातळ्यांवरचा विरोध हाच एकमेव आणि सर्वोत्तम पर्याय आहे असं आपल्याला वाटतं की याच्या व्यतिरिक्त केवळ आंतरराष्ट्रीय पातळीवरच पाकिस्तानला एकटं पाडणं हा अधिक योग्य उपाय असू शकतो असं आपलं मत आहे? माझं वैयक्तिक मत असं की प्रत्येक पातळीवरती पाकिस्तानचा विरोध व्हायला पाहिजे. कलाकार हा काही देशापासून वेगळा नाही. सैनिक वेगळा आणि नाटका सिनेमात काम करणारा कलाकार वेगळा असा नाही. आपण पहिल्यांदा भारतीय आहोत आणि मग आपण कलाकार आहोत. आज भारत देशाने एकजुटीने पाकिस्तानला उत्तर देणं आवश्यक आहे. मला असं वाटतं की कलाक्षेत्राच्या उत्तराची एक फार मोठी सुरुवात डॉक्टर सुभाषचंद्रांनी केलेली आहे. त्यांनी अख्खा चॅनलवरचा पाकिस्तानी कार्यक्रमच बंद करण्याचं धार्ष्ट दाखवलेलं आहे आणि ते अगदी योग्य आहे. याचं कारण जिथे जिथे म्हणून शक्य आहे तिकडे तिकडे पाकिस्तानचा विरोध व्हायला पाहिजे. कलाक्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, राजकारण असेल, आंतरराष्ट्रीय पातळीवरती असेल, राष्ट्रीय पातळीवरती असेल, हा विरोध व्हायलाच पाहिजे. दुसरं माझं म्हणणं असं आहे की हा विरोध काही फक्त भारतीयांनीच करायची गरज नाही. जे पाकिस्तानी कलाकार इथे आलेत त्यांनी पण पाकिस्तानचा निषेध केला पाहिजे. जर का तुम्ही आमच्या देशात येऊन इथे पैसा मिळवून इथे काम करत असाल, आमची पोळी खात असाल, तर मग तुम्हाला तुमचा देश जे काही करतोय याची जाणीव व्हायला पाहिजे आणि तुम्ही त्या देशाचा निषेध करायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि राहिलेला मुद्दा कलाकार म्हणून काय असतो, वेगळा असतो का? तर कलाकार हा काही देशापासून अलिप्त नसतो. प्रत्येक वेळेला उत्तर देण्याची एक वेळ असते. माझं असं अजिबात म्हणणं नाही की भारत पाकिस्तान यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सलोखा नसावा किंवा सांस्कृतिक देवाणघेवाण नसावी, जरूर असावी, पण प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते. आता सांस्कृतिक
देवाणघेवाण करण्याची वेळ नाही. बिलकुल. पीस टाईममध्ये जेव्हा आपण आणि ते सलोख्याच्या संबंधात असू तेव्हा आपण एकमेकांना गाणं ऐकवू, एकमेकांच्या कलाकारांना इकडे तिकडे बोलावू. परंतु आता ही वेळ नाही. आता सगळ्या देशांनी एकजुटीने पाकिस्तानचा धिक्कार करण्याची वेळ आहे. मग त्यात कलाक्षेत्रही आलंच. शरद पोंक्षेजी, ही सलोख्याची वेळ नाही अशा प्रकारचं मत श्रीरंग गोडबोलेंनी व्यक्त केलंय. तुम्ही यापूर्वी झी 24 तासवरच्या याच रोखठोक कार्यक्रमात याच विषयावर अनेकदा आपली मतं मांडलेली आहेत. सध्या पाकिस्तानी कलाकारांना हकलून देण्याची किंवा नवीन कलाकारांना भारतात प्रवेश न देण्याची हीच योग्य वेळ आहे असं आपल्याला वाटतं, की अशी परिस्थिती कायमच होती आणि आत्ता फक्त आपल्याला संधी आली असं आपल्याला वाटतं, की यापूर्वी कधी सलोख्याचा काळ होता ज्या काळामध्ये हे सगळं चाललं असतं किंवा हे सगळं देवाणघेवाण योग्य होती, आता ती अयोग्य नाहीये, अशा प्रकारचं आपलं मत आहे? हां, आत्ता अचानक ही परिस्थिती निर्माण झाली की पाकिस्तानच्या कलाकारांना भारतामध्ये कला सादर करायला बंदी आणावी असं मला वाटत नाही. ही परिस्थिती गेली कित्येक वर्ष आहे. भारत पाकिस्तानमध्ये 3 युद्ध झालेत आत्तापर्यंत आणि मला वाटते सीमेवर गेली 70 वर्ष जवळजवळ रोजच एक युद्ध चालू असतं. सगळंच आपल्यापर्यंत बातम्या पोचत नाहीत. त्यामुळे पाकिस्तान जोपर्यंत शरणागती पत्करत नाही, पाकिस्तान जोपर्यंत टेररिझमला आळा घालत नाही, पाकिस्तान जोपर्यंत भारताने दिलेल्या यादीप्रमाणे सगळे टेररिस्ट दाऊदपासून आमच्याकडं सोपवत नाहीत आणि हे सगळं करून त्यांनी जगाला दाखवून द्यायला पाहिजे की आम्हीसुद्धा शांतताच हवी आहे आम्ही टेररिझमला कुठल्याही प्रकारचा सपोर्ट करत नाही असं पाकिस्तानची वर्तणूक पुढची 4-5 वर्ष दिसेल आणि खरंच त्याची जेव्हा आम्हाला विश्वास बसेल तेव्हा मग श्रीरंग गोडबोले म्हणतात तसं मग त्यांच्या गुलाम अलींना आम्ही बोलवू, आम्ही गझल ऐकू. तोपर्यंत नाही. पाकिस्तानच्या सीमेबाहेरून इकडं एकही माणूस येता कामा नये. मग तो लेखक असू दे, तो गायक असू दे, तो वादक असू दे, तो कोणी असू दे. पाकिस्तान हा आमचा शत्रू आहे आणि मग शत्रूशी शत्रुत्वानंच वागायचं असतं. मग तिथे गडबड नसते करायची. मग ह्या बाबतीत शत्रुत्व, मग त्या बाबतीत नाही. मग गाणं ऐकण्यापुरतं शत्रुत्व नाही, मग क्रिकेट खेळण्यापुरतं शत्रुत्व नाही. हे असले धडगुजरी जे काय करून ठेवले ना आपल्या देशाचं सगळं. हां, श्रीकृष्ण इथे जन्माला आला. हो, श्रीकृष्ण जन्माला आला इथे. कर्णाचं चाक रुतलं असताना अर्जुन म्हणाला, अरे हे एका योद्ध्याला शोभत नाही की समोरचा योद्धा काढतोय. तेव्हा तो काय म्हणाला श्रीकृष्ण की अर्जुन वेडायस तू, तो अधर्माची साथ देतोय, आता अनितीची साथ देतोय. त्याला मारणं ही तुझा राष्ट्रधर्म आहे, हा तुझा क्षत्रिय धर्म आहे, मार. श्रीकृष्ण ह्या भूमीत जन्माला आला. त्यांनी नाना तऱ्हेने सांगून ठेवलंय आम्हाला, एकदा शत्रू म्हटलं की विषय संपला. त्याला मारण्याचा हा प्रकार योग्य आणि हा अयोग्य असलं नसतो. शत्रूला संपवायचं म्हणजे संपवायचं, कुठल्याही मार्गाने संपवायचं. कधी जिंकणार आपण? बाकी सगळे देश संपवतात सगळ्यांना. तो व्हिएतनामसारखा एक लढतो, इस्रायलसारखं एवढं महाराष्ट्र एवढं राष्ट्र आहे ते लढतं सगळ्यांची. ते नाही घाबरत कोणाला. आम्ही सतत आंतरराष्ट्रीय दबाव आहे, आंतरराष्ट्रीय राजकारण आहे. रोज बाहेर गेलेला माणूस घरी येईल की नाही माहीत नाही, अशी परिस्थिती आहे. हे असलं जगण्यापेक्षा चायला एकदा करूया ना आपण काय ते. 136 करोड लोकसंख्या काय कामाची आहे ती. सगळे नामर्दसारखे झालेले आहेत. कुणाला काय नाही, सगळे अहिंसक नपुंसक झाले. हो, सगळे लढायची हिंमतच गेली. शिवाजी महाराज विसरले आम्ही, महाराणा प्रताप विसरलो आम्ही, झाशीची राणी विसरलो आम्ही, सगळे विसरलो आम्ही. हे कसं झालंय बघा नाही. आपलं हिंमतच गेली, ती हिंमतच गेली. लढाईचा शौर्याचा इतिहास आहे या देशाला. 350 वर्ष मुसलमानांचं आक्रमण झालं तर हिंदुस्थान संपला नाही, हिंदू संपले नाहीत. एकटा शिवाजी महाराज एकटा म्हटलं तर पुन्हा ते चिडतात माझ्यावर. आम्ही प्रेमाने म्हणतो त्यांना, आमच्या हृदयात आहेत म्हणून. पण नको, शिवाजी महाराज एकटे नडलेत आणि 350 वर्षांची मुघल संपून टाकले आम्ही. कुठे हा इतिहास आम्हाला माहीत नाही. ते अफजल खानाचा कोथळा फाडायचा, तो आता म्हणे धडा बदलला, त्याचा चित्र बदलला, आता दोघं असे प्रेमाने बघतात. त्याला हे काय कुठनं आलंय? हे सगळं बंद व्हायला पाहिजे. ऐतिहासिक आणि पौराणिक दाखले देत शत्रूला शत्रू म्हणूनच ट्रीट करायला हवं असं तुम्ही म्हणता आहात. आणि सातत्याने हीच परिस्थिती होती. 3 युद्ध झाली आणि अजून मला सांगा
हॅलो हॅलो मला एकच सांगा, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आज तागायत पाकिस्तानने कधी मैत्री केली आपल्याशी? कधी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले? बिलकुल सगळे याच क्रिकेटर याच इथेच विषयी पडलेले आपण असतात. प्रकाश बाळ जोशींना विचारूया. जोशी सर, अनेक वेगवेगळ्या पातळ्यांवर भारत पाकिस्तान संबंध हे आत्तापर्यंत वर खाली आणि दोलायमान होत आलेले आहेत. कधी ते दिसताना वेगळे होते आणि प्रत्यक्षात वेगळे होते, अशाही अनेक घटना भारताने बघितलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे भारतातली, पाकिस्तानातली आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरची, हे पाहता काही चित्र बदललंय आणि भारतासाठी अधिक आशावादी चित्र निर्माण झालंय, किंवा पाकिस्तानला एकटं पाडण्याच्या दृष्टीने ज्या काही उपाययोजना केल्या जात आहेत त्या योग्य प्रकारे केल्या जात आहेत असं आपल्याला वाटतं का? निश्चितपणे आपण जर बघितलं तर युरीचा जो हल्ला झाला त्यानंतर जे वातावरण आज आपल्या आशिया खंडामध्ये निर्माण झालेलं आहे, त्यावरून एक गोष्ट निश्चित की या सर्व परिस्थितीचा भारताला निश्चितपणे विचार करायला पाहिजे. आणि आत्ताच आपण जे ऐकलं की आपले परराष्ट्रमंत्री जे आहेत त्यांनी युनोमध्ये जाऊन सांगितलं की पाकिस्तानला आयसोलेट केलं पाहिजे. हो. मग ही जर देशाची भूमिका असेल, पाकिस्तानला जर एकटं पाडायचं असेल, तर आधी तुम्हाला एक व्हायला पाहिजे, एका सुरात बोलायला पाहिजे, एका आवाजात बोलायला पाहिजे, तरच तो संदेश पूर्ण जगात जातो. आणि त्यामुळे त्यांना जर एकटं पाडायचं असेल, आयसोलेट करायचं असेल, तर ते सर्वच पातळीवर करायला पाहिजे. तुमच्याकडे जी आयुध आहेत, म्हणजे तुम्ही जी पारंपरिक युद्ध जे आहे ते पारंपरिक युद्ध करायची सुद्धा गरज नाही. ते न करता तुम्ही पाकिस्तानला नमवू शकता का? तर आपल्याकडे अनेक त्याचे मार्ग आहेत की ज्या मार्गाने आपण ते करू शकतो. आणि पाकिस्तानला जर आयसोलेट करायचं असेल तर एकीकडे तुम्ही पाकिस्तानला आयसोलेट करायची गोष्ट करताय आणि त्याच वेळेस तुमचं म्हणजे तुमच्याच स्क्रीनवर तिथं कलाकारांचं सगळे कार्यक्रम चालू आहेत, ऐकतायत वगैरे. तर ह्या परिस्थितीत ते शक्य नाही. परंतु त्याचबरोबर मला ही सुद्धा भूमिका निश्चित मांडायची आहे की कलेला कुठलीही बॉर्डर नसते. कलाकाराला पासपोर्ट असतो, त्याला देश असतो, तो त्याला पाळायला लागतो. परंतु कलेला कुठलंही बंधनं नाही, कलेला कुठलीही मर्यादा नाही आहे, कुठली बाउंड्री नाही आहे. म्हणजे भारतात लता मंगेशकर ज्या गाणं गातात ते गाणं जगभर सगळं ऐकलं जातं. त्याच्यासाठी कुठलाही देश ते अडवू शकत नाही. आज पाकिस्तानमध्ये सुद्धा प्रयत्न झाला आहे. पाकिस्तानमध्ये आपला जो फॅन्टम नावाचा चित्रपट होता त्या चित्रपटावर बंदी घाला असं हफीज सईद की जो मास्टर माइंड ज्याने मुंबईवर हल्ला केला, हो, तो पाकिस्तानच्या हायकोर्टात गेला आणि तिथं त्यांनी त्या चित्रपटावर बंदी आणली. सगळ्यात जास्त म्हणजे पाकिस्तानमध्ये कितीही बंदी आणली पाकिस्तान सरकारने तरी तिथले लोक बघतात. म्हणजे तिथं जर DTHचे जे काही ती यंत्रणा जिथे आहे त्याचे जे इक्विपमेंट्स असतात तर ते 30 लाखाच्या वरती आहेत. त्याच्यावर सुद्धा पाकिस्तानमध्ये त्यांनी बंदी घालायचा प्रयत्न केलेला आहे. तर मला असं वाटतं की आजची परिस्थिती युद्ध स्वरूपाची परिस्थिती आहे, त्यावेळेस आपण एकाच आवाजात बोललं पाहिजे. आता मनसेने आपली त्यांची स्वतःची भूमिका घेतली आहे. स्वतःच्या पातळीवर म्हणजे एका पक्षाच्या पातळीवर त्यांनी पाकिस्तानच्या कलाकारांना विरोध दर्शवलेला आहे, तो त्यांनी त्यांच्या पद्धतीने केला आहे. परंतु ही भूमिका घेतल्यानंतर देश म्हणून तुम्ही एका आवाजात बोलणार की नाही? मग त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर मग काँग्रेस सरस असं म्हणतात की महाराष्ट्र सरकारने त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. हो. म्हणजे अशा प्रकारे तुमची म्हणजे परिस्थिती कुठली आहे, अशा वेळेस राजकीय तुमची पोळी भाजायची का, किंवा राजकीय तुम्ही किती स्मार्ट आहात हे दाखवायचं का? हे सर्वच पक्षांनी म्हणजे राजकीय एकात्मता असल्याशिवाय तुम्हाला पाकिस्तानला उत्तर देता येणार नाही, हे निश्चित आहे असं मला वाटतं. बिलकुल. जर वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या दिशेने तोंड करून बोलायला सुरुवात केली तर या सगळ्या मोहिमेला कितपत यश येऊ शकेल हा सवाल सध्या उपस्थित होतोय. हाच विषय घेऊन आपण ही चर्चा पुढे सुरू ठेवणार आहोत. त्यापूर्वी एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर भेटूया. पाहत रहा रोखठोक. पाकिस्तानला नो एंट्री या विषयावर आपण चर्चा करतो आहोत. कशा प्रकारे पाकिस्तानला धडा शिकवणं शक्य आहे आणि त्या मार्गावर आपण योग्य पद्धतीने चाललो आहोत का एक देश म्हणून, याविषयी आपण चर्चा करतो आहोत. अमेय खोपकर, पक्षीय पातळीवर आपण ही भूमिका घेतलेली आहे आणि त्याचं अनेक स्तरातून स्वागत होत आहे, ही वस्तुस्थिती आहे. मात्र तरीसुद्धा एका पक्षाने एका राज्यापुरते अशा प्रकारची मोहीम उघडणं, हीच गोष्ट जर पुढे जाऊन सरकारने याच्यामध्ये पॉलिसी म्हणून अशा प्रकारचा निर्णय घेतला, जो निर्णय मनसेला अपेक्षित आहे,
तर याचा किती मोठा परिणाम होईल असं आपल्याला वाटतं? आणि दुसरी गोष्ट, जो मुद्दा प्रकाशबाळ जोशींनी आत्ता मांडला की राजकीय पक्षांची 4 दिशेला 4 तोंड करून जर आपण बोलत असू तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला एकटे पाडण्याच्या प्रक्रियेमध्ये फार मर्यादा येऊ शकतात. या बाबतीत आपलं निरीक्षण काय आहे? महाराष्ट्रातल्याच जर आपण विचार केला किंवा राष्ट्रीय पातळीवर विचार केला तर या बाबतीत तरी राजकीय पक्ष एकत्र येत आहेत आणि एका सुरात बोलतायत असं चित्र आपल्याला दिसतंय का? आणि जर ते दिसत नसेल तर नजीकच्या भविष्यकाळात दिसू शकेल असा आशावाद आपल्याला वाटतो का? नाही, मला एक गोष्ट पहिली म्हणजे क्लिअर करावीशी वाटते, ती म्हणजे गेले 4-5 दिवस हा विषय सगळ्यांनी बाईट झाले असतील. मी मी एकदाही कुठेही कुठल्याही राजकीय पक्षावर आमच्याकडनं टीका झालेली नाही, राजकीय विषयच काढलेला नाही आहे. कसं आहे, काही काही गोष्टी ज्या असतात ना त्या राजकारणा पलीकडे जाऊन निवडणुकांच्या पलीकडे जाऊन विचार करण्याच्या असतात. नाही, अमेय आणि, खोपकरजी, त्यामुळे तुम्ही टीका कुठल्या केली असं पक्षाने मी केलं, म्हणत कुठल्या नाहीये. पक्षाने नाही केलं. तुम्ही नाही, टीका एक- केली मला- असं म्हणत मला- नाहीये. मी- तुमच्या या नाही, 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 भूमिकेला मी राजकीय येतोय, मी पूर्ण- पक्षांची जी मी योग्य येतोय, साथ मी मिळायला पूर्ण- हवी, तुमच्या सुरात सगळे सूर मिसळतायत असं तुम्हाला दिसतंय का? मी असा येतो प्रश्न. त्याच्यावर, मी येतोय. हो. नाही नाही, मी येतो त्याच्यावर. माझं असं म्हणणं आहे की ही वेळ नाही आपापसात राजकारण करून भांडायची. उद्या समज इतर पक्षांनी देखील हा मुद्दा घेतला तर आम्ही त्यांना नक्की समर्थन करू, कारण आता वेळ आली की सगळ्यांनी एकत्र हिंदुस्थानसाठी बोलण्याची. आपापसात राजकारण करून आपण काय भांडतोय हे आपल्या शत्रूला दाखवणार का आपण? तर नाही. जेव्हा आमच्या देशाच्या मुळावर येतो तेव्हा आम्ही एक आहोत हे सगळ्या राजकीय पक्षांनी दाखवून दिलं पाहिजे. आणि त्याला जर का असं पुढे असेल तर त्याला आम्ही पण नक्की पुढे येऊ. आणि राहिला विषय जे आता सरांनी सांगितलं की कलेला बाउंड्री नसते. मला एक याच्यामध्ये गोष्ट अशी क्लिअर करायची वाटते की मला मान्य आहे ना, कलेला बाउंड्री नाही. कला आणि राजकारण ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, मान्य आहे मला. पण जी 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 कला माझ्या देशाच्या मुळावर येईल, माझ्या राज्याच्या मुळावर येईल, माझ्या शहराच्या मुळावर येईल, ही कला आम्हाला जोपासायची नाही. पहिला माझा देश आणि नंतर मग कला. ठीक आहे, आधी देश आणि मला- नंतर मला कला फक्त असं तुम्ही याच्यामध्ये म्हणता. एक, याच्यावर आपण हे म्हणत की नेहमी बिलकुल प्रत्येक- कुठल्या अर्थाने एक मिनिट, प्रकाशबाळ फक्त जोशींना हे म्हणायचं होतं ते एकच त्यांना आपण मिनिट, विचारूया. मात्र 1 मिनिटासाठी अमेय खोपकर तुम्हाला मी थांबवतो. सध्या आपल्याबरोबर माजी परराष्ट्र सचिव सुधीर देवरे फोन लाईनवर आहेत. देवरे सर, स्वागत रोखठोकमध्ये आपलं. काही वेळापूर्वीच परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्टपणे आपली भूमिका युनायटेड नेशन्समध्ये मांडलेली आहे आणि पाकिस्तानला कशाप्रकारे एकटं पाडता येईल यासाठी प्रयत्न करायला हवा अशा प्रकारचं सूतोवाच त्यांनी केलेलं आहे. सध्या स्थानिक पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या प्रकारच्या घडामोडी घडत आहेत त्या सगळ्या घडामोडी आणि सध्याचं चित्र पाहता पाकिस्तानला एकटे पाडण्याच्या दृष्टीने खरोखरच आपली पावलं पडतायत असं आपल्याला वाटतंय की केवळ वाचाळपणा सुरू आहे आणि याचा प्रत्यक्षात फारसा काही फायदा होईल असं आपल्याला दिसत नाही? नाही, पाकिस्तानला एकटं पाडण्यासाठी प्रयत्न तर जरूरच अवश्य चालूच आहे. सगळे खचितच मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. आणि आता परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी भाषणामध्ये जे अनेक मुद्दे मांडले त्यातून असं दिसतंच की म्हणजे दहशतवाद हा मानवी अधिकाराचं सगळ्यात मोठं उल्लंघन आहे. त्याच्यानंतर पाकिस्तानचा चा धोका आहे फक्त भारतालाच नाही, तो सगळ्या जगाला आहे. म्हणूनच पाकिस्तानला एकटं पाडणं हे आवश्यक आहे. आणि मग त्या स्वतः त्यांनी भारताने काय प्रयत्न केले पाकिस्तान बरोबर संबंध वाढवण्यासाठी आणि त्याचा काही उपयोग झाला नाही. आणि पाकिस्ताननी पाकिस्ताननी त्यांच्या पंतप्रधानांमध्ये जे काय वक्तव्य केलं ह्याच्यामध्ये UN मध्ये की भारत याच्यावरती काही कंडिशन घालतोय, त्याला त्यांनी सडेतोड उत्तर दिलं की आम्ही कुठली कंडिशन घालतोय, कोणतीही कंडिशन आम्ही घातलेली नाहीये, आमची कोणतीही अट नाहीये, फक्त तुम्ही दहशतवाद हा मुद्दा जेव्हा तुम्ही संपवाल तेव्हा भारत तुमच्याशी बोलायला तयार आहे. तर अशा अनेक मार्गातनं भारत प्रयत्न करतोय. इतकं सोपं नाहीये त्यांना एकटं पाडणं, कारण आंतरराष्ट्रीय फोर्सेस अशा आहेत, विशेषतः चीन आणि पाकिस्तानची इतकी घट्ट मैत्री. चीननी परवाच एक स्टेटमेंट केलं की पाकिस्तानवर कुठलं आक्रमण झालं तर आम्ही त्यांचा पूर्णपणे पाकिस्तानला मदत करू. आज रशिया आणि पाकिस्तानचे जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज चाललेत पहिल्यांदाच. अशा अनेक कारणामुळे पाकिस्तानला इतकं सहजासहजी एकटं पाडता येणार नाही. ती बरीच अशी लांबची जशी प्रोसेस आहे. परंतु
मला वाटतं जगातल्या बऱ्याच लोकांना आता कळून चुकलेलं आहे की पाकिस्तान हा जगामध्ये दहशतवाद पसरवण्यामधला एक मोठा घटक आहे आणि म्हणजे त्याला एपिसेंटर ऑफ टेररिझम म्हणतात, खरोखरच आहे. आणि त्यामुळे त्या सगळ्यांना त्यात धोका आहे. आपण केवळ जगाची नुसती सिंपथी मागता कामा नये. आपण आपला मुद्दा यांच्यासमोर मांडूयात आणि बाकी आपल्याला स्वतःलाच याच्यामध्ये अजून आपल्या यंत्रणेमध्ये सुधारणा करावी लागेल, आपल्याला इंटेलिजन्स वाढवावा लागेल, आपली तयारी जास्त वाढवावी लागेल. आणि दुसरी मार्ग जे अनेक आहेत आता, म्हणजे बलुचिस्तानचा मुद्दा हा नवीन जो काढलेला आहे तो एक प्रकारचा आवश्यक होता बरेच दिवसापासून. तो ठीक आहे. आता इंडस वॉटरचा नवीन इश्यू काढलेत. म्हणजे आपण आता हा सगळा जो आहे स्पेक्ट्रम मोठा जास्त विस्तृत करतो आहोत. तर पाकिस्तान आणि भारत यांच्यातलं आता अशा प्रकारचे तणावाचं हे वातावरण बरेच दिवस राहील असं उघड दिसतंय. म्हणजे पूर्वी असं व्हायचं की पुष्कळ असे मतभेद व्हायचे आणि परत वाटाघाटीला सुरुवात व्हायची, तशी लगेच होईल असं आता काही वाटत नाही. बिलकुल. देवरे सर, तुम्ही आमच्याबरोबर असेच फोन लाईनवरून उपस्थित राहा. आपण श्रीरंग गोडबोलेंकडे जाऊया. श्रीरंगजी, कलाकारांच्या बाबतीतला मुद्दा आपण मागच्या भागामध्ये त्याच्यावर आपण चर्चा केलीच. मात्र कलाकार सोडून इतर ज्या बाबतीमध्ये एकमत दिसायला हवं किंवा जी परिस्थिती एक देश म्हणून आपल्या आजूबाजूला, एक समाज म्हणून आपल्या आजूबाजूला जी दिसत असते, जी ज्या प्रकारच्या भावना कारगिल युद्ध सुरू असताना संपूर्ण देशवासियांनी अनुभवलेल्या होत्या, ज्या प्रकारचे एक देशभक्तीचं वातावरण होतं, त्या प्रकारचं वातावरण जे सातत्याने पाकिस्तानकडून हल्ले होतात त्या प्रत्येक वेळी तेवढ्या द्वेषाने ते वातावरण तयार होतच असं नाही. काही बाबतीत ते केवळ राजकीय पातळीवर असतं, काही बाबतीत ते केवळ समाजात आपल्या आजूबाजूला दिसत असतं. मात्र सध्या मागच्या काही दिवसांपासून सगळ्या स्तरावर अशा प्रकारचा पाकिस्तान विरुद्धचा राग वाढतो आहे आणि तो राग कायम राहण्याचं जे प्रमाण आहे किंवा जे त्याची ड्युरेबिलिटी आपण म्हणतो ती वाढत चालली आहे, ते सातत्य वाढत चाललंय असं आपल्याला जाणवतं का आणि याचे काय परिणाम आपल्याला दिसतात? हे जसं आपण म्हणतो ना की एखादा पापाचा घडा भरत भरत जातो किंवा एखाद्या उंटाच्या पाठीवरचं ओझं वाढत वाढत जातं आणि मग शेवटी अगदी एका काडीचं ओझं पण उंटाला पेलवत नाही आणि उंट कोलमडतो, तशी परिस्थिती आहे. आता जर का आपण बघितलं तर भारत पाकिस्तानपेक्षा एक फार मोठी महासत्ता आहे. सर्व बाबतीत आपण पाकिस्तानपेक्षा खूप पुढे आहोत. आपली मिलिटरी असेल, आपला देश असेल, आपला सुधारणेचा दर असेल, सगळ्या बाबतीत आपण पाकिस्तानच्या पुढे आहोत. पण ते सतत जे कुरापती काढत असतं ना एक शेजारचं छोटंसं बाळ, की आता काय चिमटाच काढला, आता काय टोचूनच बघितलं, आता काय चापटीच मारून बघितली. तर भारत हा एक शेजारचा मोठा देश म्हणून मला असं वाटतं की त्यांच्या सगळ्या ज्या तुकरट कारवाया असतात त्यांच्याकडे बघत राहतो. आपणही त्यांना एक सहनशीलतेने सहन करत राहतो. पण प्रत्येक सहनशीलतेला एक अंत असतं असं मला वाटतं. अजूनही आपल्या सहनशीलतेचा अंत झालेला नाही आहे. कारण त्या सहनशीलता संपली की मग त्याच्यानंतर विचार संपतो. मला असं वाटतं की आत्ता आपण विचार आणखीन सहनशीलता याच्यामध्ये कुठेतरी आहोत. आता आपण सौहार्द संपवलं पाहिजे. आता आपण त्यांना एकटं पाडलं पाहिजे. त्यांना जाणीव करून दिली पाहिजे की बाबा रे, जरा आता तुम्ही या गोष्टीचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आलेली आहे. नाहीतर मग हा शेजारचा आपला मोठा भाऊ आहे ना, तो कानाखाली खेचायला कमी करणार नाही. बिलकुल. शरद पोंक्षेजी, लोकभावना आणि पॉलिसी डिसिजन्स या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि बऱ्याचदा आपण असं बघतो की या दोन गोष्टी एकमेकांच्या व्यस्त असलेल्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. लोकभावना वेगळी असते आणि त्या बाबतीतले पॉलिसी डिसिजन्स हे त्यावेळच्या राजकीय सोयीचे किंवा गैरसोयीचे असल्यामुळे म्हणा किंवा इतर कुठल्याही तांत्रिक राजकीय भौगोलिक कारणांमुळे म्हणा एकसारखे असतातच असं नाही. सध्याच्या परिस्थितीत आपल्याला लोकभावना आणि पॉलिसी डिसिजन्स हे एकाच सुरात पुढे चाललेत असं वाटतंय का? या दोन गोष्टी वेगवेगळ्या सुरात बोलतायत, एकमेकांच्या व्यस्त बोलतायत असं आपल्याला जाणवतंय? आत्ता सगळेजण एक मुद्दा बोलत आहेत की आत्ता त्यांना एकटं पाडणं गरजेचं आहे. आणि त्याच वेळेला आत्ता एक जण कोणतरी म्हणाले की चीनची आणि त्यांची सॉलिड मैत्री आहे. म्हणजे चीनने मध्यंतरी डिक्लेअर पण केलं की उद्या पाकिस्तानवर हल्ला झाला तर आम्ही पाकिस्तानच्या बाजूने उभे राहू.
अमेरिका पाकिस्तानचा कायमच वापर करून घेते, कारण त्यांना भीती आहे की आपण त्यांच्या पुढे जाण्याची क्षमता, नैसर्गिक क्षमता आपल्याकडे आहे, गुणवत्ता आपल्याकडे आहे. त्यामुळे अमेरिका आपल्याशी फक्त मैत्री केल्यासारखं दाखवतं आणि पाकिस्तानला सातत्याने कित्येक पैशांची, शस्त्रास्त्रांची मदत करतच राहतं. मग आता अशा पार्श्वभूमीवरती जिथे चीन, अमेरिका अशी मोठी मोठी राष्ट्र त्यांचा फायदा बघण्यासाठी भारत पाकिस्तानच्या दुश्मनीकडं, शत्रुत्वाकडं त्यांच्या फायद्याच्या दृष्टिकोनातून जर बघत असतील, तर त्या सगळ्या राष्ट्रांना पाकिस्तानच्या विरुद्ध एकत्र पाडून ते एकटं पाडणं हे किती काळ टिकेल आणि ते का पाडले जातील, ते का कधी कोणाच्या विरोधात जातील. म्हणजे 70 वर्षात हे प्रकार अनेक वेळा झाले असतील, अनेक विविध पातळ्यांवरती त्यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न केला गेला असेल, पण प्रत्येक वेळेला असं होत नाही. म्हणजे अमेरिकेत आपले पंतप्रधान जाऊन येतात, चांगलं काहीतरी बोललं जातं आणि नंतर लगेच पुढच्या महिन्यामध्ये अमेरिका पाकिस्तानला एवढ्या कोटींची मदत केली असं आपल्याला ऐकायला मिळतं. मग अशा वेळेला पाकिस्तानला एकटं पाडणं हा एक उपाय चालू राहू दे एका साईडनी, पण त्याच वेळेला एक काहीतरी झटका पाकिस्तानला देण्याची फार गरज आहे. एक असा झटका द्यायची गरज आहे की ज्याच्यानंतर पाकिस्तानची हिंमत होणार नाही. सुधीर देवरे आपल्या सोबत आहेत. सुधीर देवरेजी, अशा प्रकारचा नेमका काय झटका असू शकतो? अशा प्रकारचा झटका देणं सद्य परिस्थितीमध्ये भारताला शक्य आहे का? आणि असलं तर तो काय असू शकतो किंवा काय काय असू शकतात? सर्व प्रकारची ऑप्शन्स आपल्याला समोर ठेवावे लागतील. तसं आता म्हणाले की झटका द्यायला पाहिजे. झटक्याचा विचार पूर्णपणे बाजूला ठेवून चालणार नाही. म्हणजे मध्ये म्हटलं गेलं की प्राईम मिनिस्टरनी सांगितलेलं आहे की आपल्या लष्कराला की आता तुम्हाला आम्ही पूर्णपणे मुभा देतो, तुम्ही ठरवा किंवा पाकिस्तानला त्याच्यावरती काही अटॅक करायचा का, कुठे करायचा, केव्हा करायचा. तर अशा प्रकारे जर का त्यांना मुभा जर का सरकार देत असेल तर मग हे आपलं लष्कर ठरवेल. आणि लष्कर ठरवताना ते सर्व गोष्टींचा विचारही करतात की त्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी हानी व्हायला पाहिजे आणि शत्रूवरती जास्तीत जास्त त्यांचं नुकसान व्हायला पाहिजे. तर मिलिटरी ऑप्शनही राहू दे समोर. पाकिस्तानला एकटं पाडण्याची मी आधी म्हटल्याप्रमाणे इतकं सहजासहजी शक्य नाही आहे, त्याला वेळ लागणार आहे. इतर राष्ट्रांना साहजिकच ते आपला स्वतःचा त्याच्यामध्ये मतलब बघूनच करतात. ते आत्ता आपल्याला तूर्त सहानुभूती दाखवतील, परंतु अशी काही मोठी कठोर काही त्याच्या विरुद्ध, पाकिस्तानच्या विरुद्ध कारवाई करायची वेळ आली तर अधिक विचार करतील. त्यामुळे ते इतकं सहजासहजी शक्य नाही आहे. परंतु यासाठी आता प्रयत्न सोडून चालणार नाही, कारण खरोखरच अशी वेळ आलेली आहे की आता भारताला थोडासा भारताची सहनशीलता आधी म्हटल्याप्रमाणे आता पुष्कळच कमी झालेली आहे. आपण अजूनही खूप संयमी आहोत आणि तो संयम तर ठेवायलाच पाहिजे. आजही सुषमा स्वराजांनी त्यांच्या भाषणामध्ये दाखवून दिलं की भारत फक्त पाकिस्तानचा आणि या दहशतवादाचाच विचार करतो असं नाही. भारत हा मोठी शक्ती आहे आणि भारताचे अनेक प्रश्न आहेत, भारताचे अनेक प्रायोरिटीज आहेत. तर त्याप्रमाणे त्यांच्या भाषणामध्ये अनेक मुद्दे आले. जवळजवळ 2/3 जास्त त्यांचं भाषण इतर विषयांसंबंधितच होतं. तर हे असं तर भारताची जी एक प्रकारची अशी जी प्रतिमा आहे, एक अत्यंत संयमशील आणि रिस्पॉन्सिबल देश म्हणून, ती तर ठेवायलाच पाहिजे. परंतु अशी वेळ येते की काय वेळेला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये तुम्हाला थोडीशी तुमची ताकद आहे असं लोकांना इतरांना कळायला पाहिजे. ते त्यांना कळत नसेल तर ती त्यांना प्रत्यक्षात अनुभवायलाही पाहिजे. त्यामुळे सर्व प्रकारचे ऑप्शन ठेवावे लागतील. आर्थिक ठेवावे लागतील. आता जसं आज इंडस वॉटर ट्रीटीची गोष्ट चाललेली आहे किंवा ज्याला मोस्ट फेवर्ड नेशन म्हणतात, आपण पाकिस्तानला मोस्ट फेवर्ड म्हणजे नॉर्मल ट्रेडिंग अरेंजमेंट ज्याला म्हणतात, मोस्ट फेवर्ड नेशन पाकिस्तानने आपल्याला दिलेलं नाही आहे, पण आपण त्यांना ते दिलेलं आहे. ते काढून घ्यायचं का, असे अनेक ऑप्शन्स विचार करावे लागतील. आता POK मध्ये पाकिस्तान आणि चीन अनेक प्रोजेक्ट्स वगैरे करतायत. POK हा भाग पाकिस्तानच्या इलिगली ऑक्युपेशनमध्ये आहे. तर चीनला हे सांगावं लागेल आपल्याला की आम्हाला पटणार नाही. तर म्हणजे
थोडक्यात म्हणजे असं की पाकिस्तान आणि भारत याच्यामध्ये मी आधी म्हटल्याप्रमाणे आता मोठा एकदम हा संघर्ष अनेक स्तरांवरती करत राहावा लागणार आहे. कारण पाकिस्तानमध्ये याच्यात काही त्यांच्या मनोवृत्तीत काही बदल होईल का नाही असं तर काही आज दिसत नाही आहे. तर जनरल शरीफ रिटायर झाल्यानंतर काही फरक पडतो का बघू. परंतु पाकिस्तानच्या आर्मीची एकूण परंपरा ध्यानात घेता ते काही फार बदलतील असं काही दिसत नाही. त्यामुळे भारताला इट्स अ लॉंग हॉल थोडक्यात. बिलकुल हा मोठा प्रवास असणार आहे. प्रकाशबा जोशी, तुम्हाला सध्याच्या पुढच्या 5 वर्षांचं भविष्यकाळ काय दिसतो? ज्या प्रकारे सरकार बदललंय, आधीच्या सरकारपेक्षा काहीशा ॲग्रेसिव्ह पॉलिसीज या सरकारने घेतलेल्या दिसत आहेत. विशेषतः शब्दात इशारा देणं, युनायटेड नेशन्समध्ये जाऊन पाकिस्तानचा उल्लेख करून थेट भाषणं देणं किंवा मिलिटरीला मोकळा हात देणं किंवा मिलिटरीला तुम्हाला स्वातंत्र्य देणं, अशा प्रकारचे काही निर्णय घेतलेले दिसत आहेत. याचा परिणाम पुढच्या 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये भारताच्या परिस्थितीत, आंतरराष्ट्रीय पातळीवर किंवा पाकिस्तान संबंधातल्या परिस्थितीत किती पडू शकेल असं आपल्याला वाटतं? नाही, त्याचा परिणाम तर निश्चितच होणार आहे. आणि मला एका गोष्टीची इथं आठवण करून द्यायची असं वाटते की पाकिस्तानबरोबर आपण ज्या काही आपल्या पारंपरिक युद्ध झालेले आहेत ती सर्व युद्ध आपण जिंकलेलो आहोत. बांगलादेशासारख्या स्वतंत्र राष्ट्राची निर्मितीसुद्धा करण्यामागे आपला हात होता. आणि त्यावेळेस आपल्यावर इतकं आंतरराष्ट्रीय दबाव होता की अमेरिकेचं फ्लीट तिथं आरमार पूर्ण तिथे येऊन उभं होतं, तरी देखील आपल्या देशाने बांगलादेशाची निर्मिती केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की शेवटी आपण आता म्हणजे शिवाजी महाराजांची जो गनिमी कावा होता त्या गनिमी काव्याने लढण्याची आपल्या गरज आहे. म्हणजे प्रत्यक्ष आपलं जाऊन तिथं त्या दोन्ही देशात युद्ध करायची सुद्धा गरज नाही. परंतु पाकिस्तान जसं आपल्याला त्रास देतं की पाकिस्तान ज्या पद्धतीनं आपल्या भारताला नामोहरम करायचा प्रयत्न करते, आपल्या प्रदेशात घुसून सिव्हिलियन्स, त्याचप्रमाणे आता तर त्यांनी आर्मीवर सुद्धा अटॅक केलेला आहे. तर तशा प्रकारचंच कणखर असं उत्तर त्यांना द्यायची गरज आहे. आणि मला असं वाटतं की आपली मिलिटरी, त्याचप्रमाणे आपल्या सरकारचे विविध खाती जे आहेत त्यांनी निर्माण करून जर त्यांना पूर्ण स्वातंत्र्य मिळालं तर मला खात्री वाटते की येत्या 5 वर्षात तुम्ही म्हणतात त्या पद्धतीने, म्हणजे अगदी झटका एकदम मिळेल असे नाही, परंतु पाकिस्तानची जी सध्या त्यांनी म्हणजे टेररिझम वापरून त्यांनी जे काही ज्या पद्धतीने काम चालवलं आहे आणि त्याचा फक्त भारताला धोका नाही तर तो जगातल्या इतर राष्ट्रांनाही धोका आहे हे आपण पटवून दिलं तर मला असं वाटतं आपण जरी पाकिस्तानवर समजा काही कारवाई केली किंवा ॲक्शन घेतली तरी जरी त्यांना मान्य नसेल तरी सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करणं किंवा सपोर्ट करणं हे इतर राज्यांना, इतर देशाला सुद्धा आवश्यक होईल असं मला वाटतं. बिलकुल. लोकभावना आणि पॉलिसी डिसिजन्स या दोन्हीचा सारासार विचार करून सरकार नेमकी काय पावलं टाकतं पुढच्या 5 वर्षामध्ये, या सगळ्या गोष्टीवर पाकिस्तानचं नेमकं काय होणार, पाकिस्तानला धडा शिकवला जाणार का, तो कुठल्या पद्धतीने शिकवला जाणार आणि त्याचा किती काळ परिणाम पाकिस्तानवर राहणार, या सगळ्या गोष्टी ठरणार आहेत. तूर्त धन्यवाद सगळ्यांचे या चर्चेमध्ये आल्याबद्दल आणि या इतक्या महत्त्वाच्या विषयावर अभ्यासपूर्ण चर्चा केल्याबद्दल. रोखठोकमध्ये आज आम्ही इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.